माझ्याबरोबर आता माधवी खंडाळकर आहेत, ज्यांनी खरं तर रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात अनेक आरोप केलेले होते. मारहाणीचा गुन्हा वगैरे दाखल झालेला होता. त्या सगळ्याच्या नंतर आता त्या पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळतात. मात्र माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असणार आहे की सध्या नुकत्याच आलेल्या माहितीनुसार रुपाली पाटलांचं प्रवक्तेपद गेलेलं आहे पक्षाचं, आणि तुम्ही सुद्धा परवा दिवशी अजितदादांना भेटायला गेलेल्या होतात. नेमकं त्या ठिकाणी काय झालं आणि आता जेव्हा प्रवक्तेपद गेलंय, काय नेमकी कारणं तुम्हाला वाटतं? आदरणीय दादांनी त्या दिवशी समोर बसून जे काही सांगितले गेले आम्हाला की तुम्ही इथून पुढे कुठल्याही एकमेकींची बदनामी नका करू, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चुकीचं वर्तन करू नका. तरी काल त्यांच्या घरातून एक माझ्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली गेली. असो, पण आत्ता माझ्या कानावर आलंय की तिचं प्रवक्तेपद गेले, तर मी मनापासून त्या निर्णयाचं स्वागत करते. काय नेमकी ही कालची पोस्ट होती? तुम्ही वाचली असेल किंवा तुम्ही त्याविषयी पण आता काही पुरावे वगैरे पोलिसांना देणार? हो, त्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की ज्यांना कोणी माधवी खंडाळकरनी त्रास दिला असेल त्यांनी आमच्याकडे येऊन रिपोर्ट करा आणि त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ वगैरे असं काही. तर मला त्यांना सांगणं असं आहे की या 10 दिवसात तुमच्याच विरुद्ध आमच्याकडे किती तक्रारी आल्या आहेत त्याची नोंद पण तुम्ही घ्यावी. मग मुळात या सगळ्याच्या नंतर तुम्ही जेव्हा अजितदादांना भेटलेला होता त्यावेळी अशा पद्धतीचं काही चर्चा झालेली होती की तुम्हा दोघींना समोरासमोर दादांनी घेतलं होतं? हां, दादांना त्यावेळेला मी जे काही घडामोडी घडल्या त्या सांगितल्या होत्या आणि निर्णय शेवटी वरिष्ठांच्या हातात असतो आणि तो आता निर्णय आपल्याला पहिलं पाऊल तर मिळालेला आहे. दादांनी तुम्हाला असं काही आश्वासन दिलं होतं त्यावेळी? नाही, काही आश्वासन नव्हतं दिलं. जे काय आहे CP ऑफिसमधनं माझ्याकडे रिपोर्ट येतील त्याच्यावरती योग्य ते अंमलबजावणी करून हा निर्णय घेतला जाईल असे दादांनी सांगितले होते. पण आता तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा हा जो काही मुद्दा होता तो सुद्धा प्रवक्तेपद जाण्यासाठी महत्त्वाचा ठरला असं वाटतं? असू शकतं, कारण मी एक माध्यम झाली असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये की तिचं खोटं जे काही आहे आत्तापर्यंतचं वागणं, जी काही दहशत आहे आणि ते कुठंतरी त्यांच्या राजकारणामध्ये त्यांना हे खरं काय ते सगळं समोर आल्यामुळे कदाचित त्याचा वापर होऊ शकला असेल. तुम्ही असं म्हटलात की त्यांच्या विरोधातल्याच अनेक तक्रारी तुमच्याकडे येत आहेत, अनेक लोक समोर येतात. कशा प्रकारच्या काय तक्रारी येत नेमके? असंच घरामध्ये जाऊन मारहाण करणं आहे किंवा काही महिलांवरती टीका करणं आहे, चुकीच्या गोष्टींवर बोलणं किंवा चुकीचे कायदे लावून त्यांना अडकवणं, हे अशा बऱ्याच गोष्टी तिने तिच्या जी काय तिची आहे तिला मिळालेली सनद त्याच्यातून त्यांनी घरातले जे काही त्यांच्या वकिली क्षेत्र आहे प्रत्येकाला त्याचं की तुम्हाला आम्ही ह्याच्यात विळख्यात जाळ्यात अडकवू, मग प्रत्येकजण त्या ह्याच्यात अडकायला नको म्हणून प्रत्येकजण माघार घेणार, गप्प बसणार. मी बसले नाही म्हणून आता त्यांना माझा त्रास होतोय. बरं, या सगळ्याच्या नंतर आता प्रवक्तेपद गेलं, हा तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतं की आणखीन कुठल्या न्यायाच्या प्रतीक्षेत? आत्ता प्रवक्तेपद गेलं आहे हा तर मला न्याय मिळालाच आहे आणि मी त्याचं समर्थन करते. पण अजूनही माझी अशी इच्छा आहे की अशा व्यक्तींना कोणत्याच पक्षामध्ये थारा मिळू नये. नक्कीच माझ्याबरोबर माधवी खंडाळकर होत्या. रुपाली पाटलांसारख्या व्यक्तीला कुठल्याही पक्षामध्ये थारा मिळू नये अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलंय. त्याचबरोबर रुपाली पाटलांचं प्रवक्तेपद गेलं याचं स्वागत सुद्धा करताना ते पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.